आता चिकन चांगलं धुवून झालं या. आता यात हळद टाकून घ्यायची. कांदा तर पार करपला. आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर बी आपली मित्रांनो वापरली पाहिजे. चांगला रस उतरतो ना कोथिंबीरचा. हा दही टाकायचं चाललंय आपलं. पावशेर दही आणले आता बिर्याणीला आपलं बाद झालं पावशेर. हे आता घरी काही आपली कोकरी करडं असल्यामुळे एवढं काय दूध निघत नाही. चहापुरतं निघतं. हे आपण मित्रांनो असं नाही बनवत. वेगळं तांदूळ शिजवा आणि मग ते नंतर त्यात टाका असं तसं नाही. हे आपलं असंच बनवतो आम्ही. आमचा लाडका बंधू लाडका भाऊ आहे मित्रांनो आमचा राहुल ठोंबरे युट्यूब चॅनेल. कशी आहे बिर्याणी कशी आहे भाऊ? पण हे एकच नंबर हो. खाऊन तर बघू दे. जमतंय. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज मला ब्लॉग काढायला भरपूर उशीर झालेला आहे. मित्रांनो मी जरा बाहेर गेलतो आणि बाहेर गेल्यानंतर आपल्या वाड्यावरती जरा वाईज पाहुणं बी येणार नाही का. मग पाहुणं येणारे म्हणल्यावर तिकडून येता आपलं मस्तपैकी साहित्य बी ते आणले पाहुण्यांना. तर पाहुण्यांना काय खाऊ घालावं म्हणलं तर आता आपलं हे चिकन बिकन हे ते लय असं नाही का राडा असतो. उशीर भरपूर झाला आहे. मग आई म्हणली आपण साधी सोपी मस्तपैकी बिर्याणी तयार करू. आता तुम्ही म्हणताल सारखा बिर्याणी खातोय पण काय करणार मित्रांनो, पाहुणा पाहुण्यांसाठी काहीतरी बनवावं लागतं. तर आज मस्तपैकी तुम्हाला परत एकदा आपल्या वाड्यावरती पाहायला भेटणारे बिर्याणीची रेसिपी आणि ती आम्ही आपली आई बिर्याणी कशी काय बनवते पाहुण्यांसाठी खास ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटणारे. चला तर मग आई आज काय बनवायचे? आज बिर्याणी बनवायची. कोणामुळं? आज पाहुणे येणार आहेत. म्हणजे आले तेच निघून आले तेच निघून. आता ती येते त्यांनी मी अर्ध्या वाटत तवर ती येतील तवर आपली बिर्याणी होईल. मित्रांनो का मस्तपैकी आपल्या एवढ्या मोठ्या भुगल्यात आणि आपलं फौजी बिवजी बी आले आई बी त्या दिवशी. आता कांदा टाकून घेते या. एवढा आपला कांदा कोणी चिरलाय? ताईनी. हो का, कसला एक नंबर कांदा चिरलाय का नाही मित्रांनो. कांदा आधी मस्तपैकी भाजून भिजून घ्यायचा आहे आपला. चांगला त्याला भाजून चांगला कोरडा करायचा आहे. त्याला करकी व्हायची व्यवस्थित. असं त्याचा तिखटपणा जातो मित्रांनो असा भाजल्यावर. कांदा चांगला खरपूस भाजून झालाय. आता तेल टाकून तळायचंय. असा कांदा तेलात मित्रांनो लाल तळून घ्यायचा. कांदा तळल्याशिवाय बिर्याणीला काही चव नसती. आता कांदा चांगला लाल तळून झालाय. आता चिकन धुवून घ्यायचे. कांदा चांगला तळलाय मित्रांनो. वा अजून बी तळतोय. जाळ चांगला आई जाळ चांगला लागलाय पण जाळ चांगला लागतो वारे. आणि आपलं पाहुणं बिवणं आहे त्याकरता भरपूर असं चिकन बिकन आज जास्त बिर्याणी आहे. मागच्या वेळेस पेक्षा जास्त मटेरियल आणलाय. असं नाही का आपण बनवल्या अनुभव येतो. हो का कसं आहे आपलं. आईने घेतले आता परातीत काढून सगळं धुवायचं स्वच्छ. आता चिकन चांगलं धुवून झालं या. आता यात हळद टाकून घ्यायची. कांदा तर पार करपला. नाही चांगला उलटा झाला. खरपूस झाला लाल हो. आता एवढं मीठ टाकून घेते. चवीप्रमाणे आपलं मीठ मित्रांनो. मीठ टाकून असं हलवून घेते. आता चिकन टाकून घेते. आपलं धुतलेलं चिकन आता हळदी मिठाचं पहिलं जरा वाफलून दिलं ना नंतर मग भातात काय शिजतं मित्रांनो. नाही तर डायरेक्ट भातात घातल्यावर त्या भाताच्या याने चिकन काय एवढं शिजत नाही आणि ते काय बराबर बी लागत नाही. त्याकरता आम्ही आमच्या स्टाईलने बाबा पहिलं थोडंफार चिकन ना असं वाफलून घेतो आहे का नाही. हे आधी तळलं पाहिजे नंतर मग तुम्ही बघणारच आपली कशी ग्रेव्ही होते तयार. बघा कसे असं मस्तपैकी आता तेल भरपूर टाकलं ह्या वेळेस बिर्याणीला. चांगलं तेलातच वाफलून द्यायची. आता हे चिकन चांगलं वाफाललंय. आता यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची.
कोथिंबीर बी आपली मित्रांनो वापरली पाहिजे. चांगला रस उतरतो ना कोथिंबीरचा. हां हां अशी टाकली म्हणजे रस उतरतो. मटन मसाला आहे, हे बिर्याणी मसाला आहे आणि घरचा मसाला वाईज घेतलाय आपला चवीस आहे चांगला म्हणून. आणि कांदा मसाला आहे. तर मित्रांनो आपलं सगळं मसाला काढून झाले ते चिकन बी चांगलं वाफालले. आता मस्तपैकी मसाल्याची ग्रेव्ही आणि बिर्याणी तयार करायची. आता मसाला घ्यायचा आहे टाकून त्याच्यात. हां वाय सगळा मसाला टाकायचा आहे. आपला सगळा मसाला टाकला आहे मित्रांनो याच्यामध्ये. बघा कसं आहे हवा एकदम क्वालिटी आहे का नाही. सगळं मिक्स करायचं चाललंय आपलं चिकन. आता खास वाड्यावरची चुलीवरची बिर्याणी तुम्हाला बघाय कसे वाटते कमेंट करून सांगा आपल्याला. आता मसाला सारं टाकून झालं. आता खडा मसाला टाकते. आपला हा खडा मसाला आणला आहे मित्रांनो एकत. तो त्यात मिक्स करून घ्यायचा आहे सगळा. बघा हे खड्या मसाल्याने बी जरा वाईट चव देतं. आता हे चांगलं हलवून झालं. आता मसाला चांगलं परतून झाले ते. घरी काय दूध निघत नाही. आपलं पावशेर म्हशीचं दही आणलंय या. स्पेशल दही बिर्याणी आहे मित्रांनो. का दही टाकायचं चाललंय आपलं. पावशेर दही आणले. आता बिर्याणीला आपलं बाद झालं पावशेर. हे आता घरी काय आपली कोकरी करडं असल्यामुळे एवढं काय दूध निघत नाही. चहापुरतं निघतं आणि मग आपण मग ते काय दही बनवायचं तर काही विषयीच येत नाही. तर आपलं एकात आता बिर्याणी पाहुण्यांसाठी एकदम खास बनली पाहिजे ना. तर त्यासाठी आपलं आता दही बी टाकले. कसं शिजतंय मित्रांनो एक नंबर आहे का नाही झणझणीत. हा तो असं चिकन जर खायचं म्हणलं ना एकदम क्वालिटी लागेल काय. हा भारी लागलं. आता तवर चांगलं झालं ते परतून मी. आता तवर चांगलं तांदूळ धुवून घेते. वा एवढं तांदूळ आहे आपलं. तांदूळ धुवायचं चालले. स्पेशल बिर्याणी आपलं धुतल्याला तांदूळ टाकायचं चालले आता. वा चिकन दिसा नाही मित्रांनो. का तांदूळच वर झालंय सगळं. सगळं तांदूळ टाकून झाले. आता चाललंय आपलं मिक्स करायचं. हे आपण मित्रांनो असं नाही बनवत. वेगळं तांदूळ शिजवा आणि मग चेक ते नंतर त्यात टाका असं तसं नाही. हे आपलं असंच बनवतो आम्ही. हेच मस्त लागतं चांगलं. हे आम्हाला सगळं मिक्स मटेरियल एकदम भारी लागतं. ज्याची चव त्याच्यातच. हे उगं तांदूळ काय हॉटेलमध्ये कसं असते तांदूळ वेगळं त्यातून ते चिकनचं ते वेगळं म्हणजे वेगळ्याच पद्धतीची बिर्याणी देतात. हे आम्ही आपलं रस्सा बिसणं डायरेक्ट सगळा मटेरियल एकत्रच. आता सगळं मटेरियल टाकून झाले. आता नुसती जाळ घालून शिजवायची या. हो का मित्रांनो भोगलं भर. आता ह्या वेळेस भोगलं भर बिर्याणी होईल. हा बुगलं बरं होईल. जाळ बघा कसा लागलाय. आई व्हायचंच लागलाय का. मी म्हणतो कसा जाळ लागलाय. इकडं बघ जाळच नाही. जाळ आता जाळच लावायचं. हा जाळ तरी तो बघा मित्रांनो आई झणझणीत होईल का यावेळेस. झणझणीत होईल यावेळेस. बिर्याणी किती झाले बघा मित्रांनो. व्हायच कमी भोगलं भरलं आहे. हा बुगलं बरं. हा भोगलंभर बिर्याणी आपली केली. राहिलेली सकाळ आणत्याला आपले शिळपाक त्याकरता केली. क्वालिटी झाली एकदम. मित्रांनो आपली आई आता वाढून देते. पाहुणा आलेला आहे. वा आपला भाऊ आणि काका. मग कसा प्रवास झाला. एकदम जोरात. हा वा गेले. आता बिर्याणी वाढायचं चाललंय मस्तपैकी गाड्यांना. बिर्याणीचा बेत केला मित्रांनो या जेवण. हा जेव्हा या आमचा लाडका बंधू लाडका भाऊ आहे मित्रांनो आमचा राहुल ठोंबरे युट्यूब चॅनेल. कशी आहे बिर्याणी कशी आहे भाऊ. पण हे एकच नंबर हो. खाऊन तर बघू दे. जमतय कॉमेडी करावता आमच्या भाऊनेच. आई सगळ्यांना वाढून देते मस्त. एकच नंबर बेत झाला मित्रांनो या जेवायला बिर्याणी खायला रातच्या 10 वाजले. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे.
ही आहे आपली मस्तपैकी आजची बिर्याणी. कांदा लिंबू दिलाय आणि मस्तपैकी आपलं जेवण चाललंय. वा भाऊ कशी झाली? एकच नंबर. आता पोट भरलं ना? क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. हा हा हॉटेल हा, टाकून हा. दिलं पाहिजे. मित्रांनो मस्तपैकी आपण बिर्याणी खाल्लेली आहे. पाहुण्यांनी बी खाल्ली आणि आपण बी खाल्ली. तर आपला हा बिर्याणीचा एकदम छोटासा व्हिडिओ होता. पण छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.